हँड्स अप हे तुम्ही बऱ्याच मूवीमध्ये ऐकता, पण तुम्हाला माहिती आहे ना, यासारखंच एक साधर्म्य हँड्स ऑफ असं आंदोलन सध्या अमेरिकेत खूप जोरात गाजतंय. आता हे काय झालं याच्यामध्ये, ट्रम्प आणि इलॉन मस्क ही जी जोडी आहे ना, आणि याच्या विरोधात अमेरिकेतले सगळे नागरिक रस्त्यावर बाहेर आले याच्यामध्ये. आणि त्यांचं म्हणणं आहे की आत्ताच्या कंडिशनला जे काही लोकशाही याच्यामध्ये हे खूप वेगळ्या पद्धतीने चाललेलं सगळं याच्यामध्ये. म्हणजे ही दोन लोक असं पद्धतीने मॅनेज करतायत की सर्वसामान्य लोकांचे अधिकार, त्याच्यानंतर जे काही मायग्रेशनचे रूल्स आहेत, ओके, त्याच्यानंतर लोकांचे काही वेतन असतात, ह्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये फटके ह्या दोघांचे निर्णयामुळे याच्यामध्ये बसायला लागलेले आहेत. त्याच्यामुळे लोक रस्त्यावर उतरताना म्हणतात की ह्या दोघांना हटवा याच्यामध्ये, कारण हे जर नाहीत हल्ले तर आमचं नुकसान होईल. कारण डोज ही तिथली जी काही मोठी संस्था आहे गव्हर्नमेंटचीच, तर त्याचं प्रमुख त्यांनी इलॉन मस्कला केलेलं आहे आणि इलॉन मस्क हे सगळं स्वतःच्या फायद्यासाठी करतो असं लोकांचं म्हणणं आहे. तर तुम्हाला काय वाटतं, हँड्स ऑफ आणखी किती पुढे जाऊ शकतं आणि अमेरिकन मार्केटला काय फटका बसू शकतो? कमेंट करायला विसरू नका.